श्री गणेश पुराण देवांतक आणि नरांतक अध्याय 1 ते 4। श्री गणेशाय नमः। नैमिषारण्यातील यज्ञसत्रात महामुनी सूत शौनकादी श्रोत्यांना श्री गणेश पुराण सांगत आहेत। ते म्हणाले, ऋषीजन हो, आता मी तुम्हाला गणेश पुराणाचा उत्तरार्ध सांगणार आहे। त्यास क्रीडाखंड असे म्हणतात। क्रीडाविग्रही गजाननांनी युगायुगांमध्ये भक्तांचे रक्षण आणि धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी वेगवेगळी नावे धारण करून महत्कार्य केले आहे। कृतयुगात ते सिंहारूढ विनायक होते, त्रेतायुगात ते मयुरेश्वर झाले, द्वापार युगात ते गजानन नावाने मूषक आरूढ होऊन भक्तांना तारण्यासाठी धावले, कलियुगात धूम्रवर्ण नावाने अवतीर्ण होऊन ते म्लेच्छांचा नाश करतील। विनायकांनी कृतयुगात देवांतक आणि नरांतक या दोन बंधूंचा कशाप्रकारे नाश केला ती कथा मी तुम्हाला आता सांगतो। अंग देशात रौद्रकेतू आणि शारदा ही दाम्पत्य राहत होते। त्यांना 2 जुळे पुत्र झाले। त्या ब्राह्मणांनी आपल्या पुत्रांची देवांतक आणि नरांतक अशी नावे ठेवली। ती बालके शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे मोठी होऊ लागली। दोन्ही भावंड इतकी सुंदर होती की त्यांना पाहण्यासाठी लोक कौतुकाने दूरवरून येत असत। ही वार्ता कळताच ब्रह्मर्षी नारदही जिज्ञासेने त्यांना पाहण्यासाठी आले। रौद्रकेतूंनी त्यांचं यथोचित स्वागत केले। आपल्या दोन्ही पुत्रांना त्यांच्या चरणांवर घातले व म्हणाले, ब्रह्मर्षी, तुमचे पाय माझ्या घराला लागले म्हणून मला खरोखरच खूप आनंद झाला आहे। मी तुमचा अत्यंत आभारी आहे। आता कृपा करून माझ्या पुत्रांना आयुष्य व आरोग्य लाभावे आणि ते पराक्रमी व कीर्तिसंपन्न व्हावेत म्हणून आशीर्वाद द्या। त्यांना उपासनेसाठी मंत्रोपदेश दिलात तर त्यांचे कल्याण होईल। रौद्रकेतूच्या विनंतीवरून ब्रह्मर्षी नारदांनी त्यांच्या दोन्ही पुत्रांना नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला आणि यांची त्रिभुवनात कीर्ती होईल असा आशीर्वाद देऊन ते संचारार्थ निघून गेले। विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर देवांतक आणि नरांतक पितृआज्ञेने अरण्यात गेले। तेथील एकांतात दृढ श्रद्धेने शिवमंत्राचा जप करू लागले। अशी बरीच वर्ष लोटली। त्यांची कठोर तपश्चर्या पाहून शिवजी प्रसन्न झाले। त्यांनी दोघांना दर्शन दिले व म्हणाले, मुलांनो, तुमची तपोरूपी सेवा माझ्याकडे रुजू झाली आहे, तरी इच्छित वरदान मागून घ्या। तेव्हा देवांतक व नरांतक म्हणाले, देवाधिदेवा, तुमच्या चरणी असलेली आमची भक्ती उत्तरोत्तर दृढ होवो। आम्हाला सूर, असुर, नर, यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर, सर्प किंवा पिशाच्चे यांच्याकडून दिवस किंवा रात्री शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी मरण येऊ नये। तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले। देवांतक आणि नरांतक स्वगृही परतले। त्यांनी आपल्या मातापित्यांना तपश्चर्या फलद्रूप झाल्याचे सांगितले। तेव्हा आपल्या पुत्रांच्या कर्तृत्वाचे त्यांना मोठे कौतुक वाटले। रौद्रकेतूंनी ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांच्या तपश्चर्येचे पारणे केले। पुढे शिववरदानाने प्रबळ झालेल्या देवांतक आणि नरांतकाच्या मनात त्रिभुवनाच्या राज्याचा उपभोग घेण्याची विचार थैमान घालू लागले। आपल्या इच्छापूर्तीसाठी त्यांनी व्यवस्थित योजना आखली। पुढे एका शुभमुहूर्तावर देवांतकाने स्वर्गावर स्वारी केली। त्याचवेळी नरांतकाने पृथ्वी आणि पाताळ लोक काबीज करण्यासाठी कूच केले। देवांतकाने नंदनवनाची प्रचंड नासधूस करून तेथील हजारो रक्षकांना ठार केले। तुंबळ रणधुम्माळी माजली। त्या युद्धात देवांतकासमोर देवराजांच्या वज्राचाही निभाव लागला नाही। त्याने देवसेनेची अपरिमित हानी केली। पराभव पत्करून देवराज इंद्र पळून गेले। प्राणरक्षणार्थ देवसैन्यही दशदिशांना पांगले। देवांतकाच्या विजयाची वार्ता कळताच पाताळातील दैत्य त्याच्या साह्यार्थ धावले। त्यांनी अमरावती ताब्यात घेऊन देवांतकाला इंद्रासनावर बसवले। त्यानंतर देवांतकाने दैत्य सेना घेऊन सत्यलोकावर स्वारी केली आणि ब्रह्माजींना तिथून हुसकावून लावले। मग तो वैकुंठात गेला। तिथे त्याने श्रीविष्णूंना परास्त केले। त्याच्या भीतीने श्रीहरिलक्ष्मीसह क्षीरसागरात लपून राहिले। इकडे नरांतकाने पृथ्वी पादाक्रांत करण्याचा सपाटा चालवला। जे राजे महाराजे त्याला शरण आले त्यांना नरांतकाने आपले मांडलिक बनवले। ज्यांनी नरांतकाला विरोध केला त्यांना नरांतकाने कंठस्नान घातले। अशा प्रकारे नरांतकाने भूलोकावर आपलं अंबल कायम केला। त्याने सज्जनांवर, ऋषीमुनींवर आणि गोब्राह्मणांवर असंख्य अत्याचार केले। वेदशाळा उद्ध्वस्त केल्या। यज्ञकर्मे, देवपूजादी नित्यकर्मेही बंद पाडली। त्यानंतर नरांतकाने महाबलाढ्य दैत्यांना पाताळात पाठवले। तिथे नागांचे अधिराज्य होते। मायावी दैत्यांनी गरुडांच्या रूपाने स्वारी करून लक्षावधी सर्प मारले। तेव्हा कुळाचे अस्तित्व टिकवण्यासाठी तेथील राजांनी दैत्यांची तह करून आपले अमूल्य भांडार नरांतकाकडे पाठवले।
अशा प्रकारे सत्यलोक, विष्णुलोक, स्वर्गलोक, भूलोक व पाताळलोक आदी सर्व लोकांवर विजय संपादन करून ते दोन्ही बंधू एकमेकांच्या सहकार्याने निरंकुश सत्ता भोगू लागले. श्री गणेश पुराण अध्याय 1 ते 4 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.